महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहित प्रमाणपत्र निर्गमित केलेले असावे. म्हणजे जात प्रमाणपत्र हे जे आहे आपल्या महाराष्ट्राच्या निर्गमित सक्षम अधिकाऱ्या म्हणजे कलेक्टर आला, तहसीलदार आले, डेप्युटी तहसीलदार आले यांच्या प्रमाणित केलेले असावे. तर सेकंड डॉक्युमेंट जे आहे जात किंवा जमात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सुद्धा सेम जे आपले कास्ट व्हॅलिडिटी डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून हे प्रमाणित असायला पाहिजे. आता याच्यामध्ये जो संभ्रम तयार होतो म्हणजे कन्फ्युजन जे तयार होतं आपल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यात की ते नेमकं किती दिवसानंतर किंवा कधी सबमिट करायचं. आता ह्यांनी बी स्पेसिफिक यांनी आपण दिलेलं आहे. इयत्ता 10वी व 12वी नंतरच्या पदविका प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक नाही. म्हणजे असं कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे असं नाही आहे की त्यांनी आपल्याला टाईम पिरियड दिलेला आहे. मात्र प्रथम वर्ष पदविका किंवा द्वितीय वर्षातील पदविका अभ्यासक्रमाच्या राखीव जागेवर प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय उमेदवारांना प्रवेश मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत हे जात प्रमाणपत्र गुड मॉर्निंग पडताळणी समितीकडे योग्य भरलेला अर्ज सादर करावा लागेल. 5 मिनिटं हां. त्याचप्रमाणे पॉईंट नंबर 2 द पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मागासवर्गीयांच्या राखीव जागेवर प्रवेशासाठी मागासवर्गीय उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर त्याचप्रमाणे सगळ्यात जो कन्फ्युजनचा पार्ट असतो तो म्हणजे द थर्ड डॉक्युमेंट इज रिक्वायर्ड दी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. म्हणजे अनुसूचित जाती किंवा जमाती व्यतिरिक्त म्हणजे SC आणि ST कॅटेगरीच्या व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी बी स्पेसिफिक द मेन्शन हिअर द व्हॅलिड द नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट शुड बी व्हॅलिड अप टू 30 मार्च 2027. बी टेक केअर अबाउट दिस. आता हा जो बेनिफिट आहे तो कोणासाठी आहे म्हणजेच राज्याबाहेरील मागासवर्गीय उमेदवारांचा अधिवास जरी महाराष्ट्र राज्यात असला तरी महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या आरक्षणाचे धोरण लागू नाही. इट मीन्स बी स्पेसिफिक दे मेन्शन हिअर दोज स्टुडंट्स आर डोमिसाइल इन महाराष्ट्र बट दे आर दी from the other state out of Maharashtra, you can say they cannot take the benefit for this specific reservation. Then the fourth number is we require the nationality certificate and domicile certificate. म्हणजेच राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या प्रकरणी आवश्यकतेनुसार गरजेचे आहे. नंबर 5 आहे द इन्कम सर्टिफिकेट. तर उत्पन्नाचे प्रमाणपत्र PFWS या अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आहे. तर TFWS मीन्स ट्युशन फीज वेव स्कीम. जर या स्कीमच्या अंडर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल किंवा प्रयत्न करत असाल तर इन्कम सर्टिफिकेट इज द कंपल्सरी. त्याचप्रमाणे आर्थिक घटक तर सेकंड पार्ट आहे EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन. द आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवेशासाठी हे प्रमाणपत्र EWS प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं कन्फ्युजन म्हणजे EWS सर्टिफिकेट हे दोन्ही स्टेट गव्हर्मेंट ही इश्यू करतं आणि सेंट्रल गव्हर्मेंट ही इश्यू करतं. तर बी स्पेसिफिक द सर्क्युलर मेन्शन हिअर
वी रिक्वायर्ड ॲज पर दी महाराष्ट्र राज्याच्या शासन निर्णयास अनुसरून विहित केलेल्या प्रपत्र शैक्षणिक वर्ष 26-27 करिता वैध असलेले सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले आहे. म्हणजे बी स्पेसिफिक EWSचा जो GR आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे की रिक्वायर्ड फॉर्मॅट काय आहे. त्याच्याप्रमाणेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इश्यू केलेल्या GR प्रमाणेच EWS सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे द नेक्स्ट डॉक्युमेंट इज द पर्सन विथ द डिसॅबिलिटी. इन केस जे विद्यार्थी दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार सक्षम अधिकारी किंवा त्यांनी विहित केलेले निर्गमित केलेले असावे. द सेकंड पॉईंट इज डिफेन्स. जर डिफेन्स या वर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकेप्रमाणे दिलेले जे प्रमाणपत्र आहे ते इश्यू करून घ्यायचे. माहिती पुस्तिका इट मीन्स इन्फॉर्मेशन ब्राउचर 2026-27. त्याचप्रमाणे आधार कार्ड नंबर आणि आधार कार्डला लिंक असलेले बँक खाते जे की शिष्यवृत्ती शुल्क प्रतिपूर्ती योजनेची रक्कम थेट तुमच्या म्हणजेच लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये जमा होण्यासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे जे बेसिक रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत. आय होप यू अंडरस्टँड विच डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर दिस all the centralized admission process. If you have any doubt you can text message. This is I have just make this video for your the guidance purpose only. If any doubt you can text your message on this chat box and then you can, if any doubt you can solve it. Thank you. Dhanyawad. Best wishes for the admission process 2026-27 for the technical and the professional courses.